नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली असून नायगाव तालुक्यातील पाटोदा गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले असून अनेक कुटुंब उघड्यावर पडलेले आहेत. गोदावरी नदीच्या बॅकवॉटरने गावाला स्पर्श केला आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत असून खरीपाची पिके पाण्याखाली गेलेली आहेत. प्रशासन मात्र अजूनही झोपेतच आहे. नायगाव तालुक्यातील पाटोदा गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले असून अन्न पाणी वाहून जात आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या बॅक वॉटरचे पाणी पाटोदा, कहाळा, मांडणी, बरबडा अशा अनेक गावात शिरलेले आहे. अतिवृष्टीचे पाणी घरात शिरल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाच्या वतीने अजूनपर्यंत तरी कसलीही सानुग्रह निधी मदत मिळालेली नाही. एरवी विकासाच्या गप्पा मारणारे राजकीय पुढारी फोन बंद करून आहेत. अजून काही तासात गावातही पाणी शिरण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत व अन्नधान्याची व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे आहे, नाहीतर अजूनही परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, नांदेड. प्रतिनिधी गंगाधर डवळे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.